अवघ्या 10व्या वर्षी कसे जमले शिवरायांचे आणि सईबाईचे लग्न. शहाजीराजांच्या पुणे जहागिरीत शिवाजीराजांच्या सह येतात दादोजी कोंडदेवांनी जहागिरीकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. वस्त्यांसाठी कौल दिला, जागा निवडली. शिवापूर, शहापूर यासारखी गावे रूप घेऊ लागली. आंब्याच्या बागा उठवल्या गेल्या. वस्ती करण्यासाठी येणाऱ्या कुटुंबांना मदत दिली जाऊ लागली. वाडा अशा माणसांनी सदैव भरला जाऊ लागला. जिजाबाईंच्याकडे बाया बापड्या येत होत्या. त्यांची दुःखे पाहून जिजाबाईंचे डोळे पाणावत. बाल शिवाजी हे सारे पाहत होते. आपल्या बदलत्या जहागिरीचे रूप निरखित होते. वाड्यात येणाऱ्या तंट्याच्या निर्णयाच्या वेळी हजर राहत होते. हे सारे पाहत असताना शास्त्री बुवांच्याकडे शिक्षण चालू होते. दादूजींनी निष्णात पटाईत ढालकरी पट्टेकरी बालराजांच्या करिता आणवले होते. सायंकाळी वाड्याच्या चौकात मर्दानी खेळाचे शिक्षण चालले. मावळ्यांची मुले शिवाजीच्या खेळात हिरिरीने भाग घेत. एके दिवशी पंतांनी आत येऊन मुदोजीराव निंबाळकर आल्याची खबर दिली. मुदोजी निंबाळकर हे जुने आप्त. विजापूरकरांनी त्यांची जहागीर जप्त करून त्यांना साताऱ्याला कैदेत ठेवलेले जिजाबाईंनी ऐकले होते. जिजाबाईंनी त्यांची भेट घेतली. त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा बजाजी व मुलगी सईबाई पण आली होती. मुदोजींनी मुजरा करता बजाजीने मुजरा केला. सईबाई जवळ येऊन पाया पडली. तिला जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या, केव्हा आलात आपण? शहाजीराजांच्या कृपेने कैद संपली. फलटण जहागीर पूर्ववत मिळाली. मुलकाची लावणी संचनी करून आपल्या दर्शनाला आली. बरं झालं आलात ते. इथं सारच नवं. आपल्यासारखी अनुभवी माणसं पाठीशी असली तर तेवढाच आधार वाटतो. मासाहेब पुन्हा परत उठवलं. सारा मावळ माणसांनी सजला. हे काय थोडं केलं? मी काय करणार? दादोजींसारखी माणसं होती म्हणून हे जमलं. करणारी करतात, पण त्याला देखील देवीचा कौल लागतो, मुदोजी म्हणाले. सईकडे बोट करीत विषय बदलीत मासाहेब म्हणाल्या, काय नाव हिचं? सईबाई आणि हा मुलगा बजाजी. 7-8 वर्षाची सई आपल्या विशाल नेत्रांनी मासाहेबांकडे पाहत होती. गवार रंग असूनही तिच्या रूपाचा गोडवा नजरेत भरणारा होता. धारदार नाक, पातळ ओठ, रेखीव काळे नेत्र, उंच मान चेहऱ्याच्या गोडव्यात भर घालत होते. मासाहेबांनी निंबाळकरांना थोडे दिवस राहायचा आग्रह केला. मुदोजी पुण्यात राहिले. मासाहेबांच्या बरोबर सई सावलीसारखी फिरू लागली. बजाजी शिवाजी बरोबर राहत होता. संध्याकाळच्या वेळी वाड्याच्या पुढच्या चौकात मर्दानी खेळ चालले होते. पंत पाहत होते. लाठी बोथाटी झाली आणि शिवबाने हाती तलवार घेतली. उस्ताद तलवार घेऊन उतरले. डाव सुरू झाला. खणखण आवाज उठू लागले. सदरेच्या खांबाला रेलून हे पाहत उभी असलेली सई आत धावली. आत मासाहेब बैठकीवर बसल्या होत्या. मुदोजी निंबाळकर खाली बसले होते. सईबाई मुदोजींच्या कानाशी वाकली. मुदोजी म्हणाले, नंतर. चला ना आबा. गाल फुगून सई म्हणाली, सांगितलं ना मध्ये बोलू नको म्हणून. काय म्हणते सई? जिजाऊने विचारले. सईबाई चटकन मासाहेबांच्याकडे धावली. म्हणाली, मासाहेब बघा ना, बाहेर खेळ चाललेत. आबा येत नाहीत पाहायला. भारी सतावते ही पोर, मुदोजी म्हणाले. चला मुदोजी, आम्ही खेळ पाहायला येऊ. फार दिवसात आम्हालाही सवड मिळाली नाही. मासाहेबांना पाहून दादोजी उठले. सदरची मंडळी मुजरा करून बाजूला झाली. मासाहेब बैठकीवर बसले. दादोजी मुदोजी अदबीने बाजूला बसले. चौकात 4 जोड्या तलवार खेळत होते. उस्तादने मुजरा करताच मासाहेबांनी विचारले, नानू उस्ताद, आमच्या बाळराजांना नवीन काय शिकवलं? नानू म्हातारा होता तरी वाळल्या हाड्यात तेज होते. तो म्हणाला, मासाहेब धावतोच की आता. नानूनी सूचना केल्या. चौक मोकळा झाला. नानू म्हणाला, राजे लाठी घ्या. लाठी घेतली गेली. राजांनी लाठी फिरवायला सुरुवात केली. साधी, बगली, चक्री सारे प्रकार करून दाखवले. चक्री लाठीच्या वेळी तर लाठीची गुणगुण ऐकू येत होती. 3 हात होताच नानूने काठी उचलली. राजांच्या समोर जात तो म्हणाला, बेता न राजे, नाहीतर मागच्या सारखा बावळा निखळून ठेवशीला. सारे हसले. नमन करून हातावर ठुंकून नानूने काठी उचलली. बाळराजांनी त्याचे अनुकरण केले. राजे करा मोहरा. राजांनी काठी उचलली. लाठीचे वार होत होते. ते वार नानू काठीवर झेलीत होता. मागे सरकत होता. खाट खाट आवाज उठत होते. सारे कौतुकाने पाहत होते. मध्येच नानू ओरडला, राजे सांभाळा. आणि नानूने मोहरा केला. नानूचे घाव राजे काठीवर झेलीत होते. भीतीने जिजाऊंचे डोळे ताठरले. नानू वेगाने चाल करत होता. राजे मागे सरकत होते आणि राजांच्या हातची काठी सुटली. नानूने मासाहेबांच्याकडे पाहिले. निश्वास सोडून मासाहेब म्हणाल्या, नानू, अरे बेटा न, पोराबरोबर खेळतोस तू, ते विसरलाच वाटतं. नाही मासाहेब, या खेळात नाणं मोठं कुठलं.
जो आधी साधल त्याचा डाव. अजून राजाचा हात बळकट झाला नाही म्हणून काठी सुटली. असंच शिकायचं. त्याच वेळी केळीचे मोने आणले गेले. चौकात खुंटीवर केळ उभी गेली आणि राजांच्या हाती विटा दिला. राजांच्या उंचीपेक्षा 1.5 हात विटा उंच होता. फाळाखाली चांदीचे कडे खुळखुळत होते. कड्याखाली मला थोरला गोंडा होता. विट्याच्या टोकाला रेशमी काढणी होती. राजाने केळीपासून दूर जायला सुरुवात केली. दुसऱ्या टोकाला ते गेले. काढणी हाताला गुंडाळून पवित्रा घेऊन उभे राहिले. नानू ओरडला, राजे चाल करा. मस्ताड उड्या टाकीत राजे झेपावले. केळीपासून 8 हातावर राजे आले आणि एकबळाने त्यांनी विटा फेकला. सरसात विटा सुटला आणि हातावरच्या केळीत भस्कन घुसला. ओढी बरोबर त्या क्षणी विटा माघारी राजांच्या हाती आला. न राहून मुदोजी ओरडले, वा राजे. सईबाई मासाहेबांच्या जवळ बसून हे सारे कौतुकाने पाहत होते. चौकातून केळ हलवली आणि चौकात दुसरे 2 मोने आणले गेले. मासाहेबांच्या बैठकीच्या समोर दोन्ही मोने 8 हातांच्या अंतरावर समांतर लावले गेले. शिवाजीराजांनी दोन्ही हातात पट्टे चढवले. चौकात येऊन त्यांनी पट्ट्याचा पवित्रा घेतला. बाल शिवाजी करारी मुद्रेने खेळ खेळत होते, तरी त्यांच्या ओठावरचे स्मित दडत नव्हते. आपल्या तीक्ष्ण नजरेने त्यांनी सदर निरखली. हाताचा अंदाज घेतला. चौरंग चौक फिरून त्यांनी उजवा गुडघा टेकला. उजव्या हातीचा पट्टा सरळ होता. डावा हात रुंदावला होता. शिवाजीराजांचे मस्तक झुकले होते. शिवाजीराजे मासाहेबांना मुजरा करत होते. नजर वर झाली तेव्हा सस्मित वदनाने मासाहेबांनी मानेने मुजरा स्वीकारल्याचे दिसले. शिवबाची नजर दादोजींकडे गेली. त्यांनीही मानेने मुजरा स्वीकारला. बाळराजे उठले. हात फिरवू लागले. हात फिरवत ते केळींच्या मध्यभागी उभे राहिले. दोन्ही केळींचा त्यांनी अंदाज घेतला आणि डोळ्यांचे पाते लवायच्या आत अत्यंत वेगाने दोन्ही केळींना वार केले. शिवाजीराजांनी परत मुजरा केला. दोन्ही केळी तशाच उभ्या होत्या. सईबाई खुदकन हसली. मासाहेबांनी सईबाईकडे पाहिले. त्या म्हणाल्या, नानू वस्ताद, आमच्या सईबाईंना राजांनी काय केलं ते दाखवा. नानू वस्ताद पुढे झाला. दोन्ही केळींना धक्के देताच दोन्ही केळी मधून तुटल्या. समान अंतरावर त्या छेदल्या गेल्या होत्या. तुटलेल्या केळी पाहता सईबाईचे डोळे विस्फारले गेले. ती उद्गारली, अगो बाई, आणि तिने पदर तोंडाला लावला. सारे हसले. लाजलेल्या सईला जवळ घेत मासाहेब म्हणाल्या, सई, हा नवरा चालेल का तुला? सईबाईने एकदा मासाहेबांच्याकडे पाहिले. दुसऱ्या क्षणी पट्टे उतरीत असलेल्या शिवबांच्याकडे पाहून मासाहेबांना ती मोठ्याने म्हणाली, हो चालेल. मासाहेब गोऱ्या मोऱ्या झाल्या. सईला जवळ घेत त्या म्हणाल्या, हात गदडे, असं हो म्हणून सांगतात का? मासाहेबांची उपस्थिती विसरून सारा चौक हसण्याने भरून गेला. हसणे शांत होताच दादोजी स्थिर आवाजात म्हणाले, मासाहेब, एक अर्ज आहे. काय दादोजी? गोष्ट निघालीच आहे. हरकत नसेल तर ही गोष्ट पक्की करावी. राजेही आता 10 वर्षाचे होतील. जोडाही शोभून दिसेल. नानू वस्ताद, काय म्हणतात दादोजी? नानू म्हणाला, खरंच आहे ते. देऊया बार उडून. समज झालं, वाडा झाला, चौक झालं, लिहणं वाचणं झालं. सुनबाई शिवाय घराला शोभा हाय वय. आवंदा करून टाकूया. अहो पण निंबाळकर मामा काय म्हणतात ते तरी विचारा. पोर त्यांची. असे शब्द वापरू नका मासाहेब. पोर आपली आहे. महाराजांच्या कृपेने जीव वाचला. जागीर मिळाली. अन्नाला लागलो आम्ही. पोर पदरात घेतली तर आजवरच्या उपकारांवर, ऋणानुबंधावर कळस चढेल. जगदंबेच्या मनात असेल तर होऊन जाईल. पूर्वीपासून चालत आलेला संबंध पुढे चालू होईल. दादोजी, चांगली वेळ बघून बंगळूरला तातडीने खलिता पाठवा. आमची इच्छा सर्वांना कळवा. तिकडून होकार आला की आपण हे कार्य पार पाडू. मासाहेब उठल्या. सई म्हणाली, मासाहेब, एवढ्याच जायचं? मासाहेब हसल्या. कौतुकाने तिचा गालगुच्चा घेत म्हणाल्या, एका बैठकीत जेवढं केलंस ते का थोडं झालं? आता उठ बाई, पुष्कळ कामं आहेत. सर्वांचे मुजरे झाले. सईबाईसह मासाहेब आत गेल्या. बोलावलेल्या पापणांनी बुधोजीराव समाधानाने परत बैठकीवर बसले. दुसऱ्या दिवशी उन्हे माळवदीवर आल्यावर लाल महालातून 2 घोडेस्वार बंगळूरच्या वाटेला लागले. 2 दिवसांनी मुदोजीराव सई बजाजीसह फलटणला गेले. दिवस उलटत होते. बंगळूरच्या निरोपाची सारे वाट पाहत होते. बंगळूरची थैली पुण्यात आली. दादोजींनी मस्तकी लावून थैली उघडली. मजकुरावरून नजर फिरता असता होणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मासाहेबांनी अधीरतेने विचारले, काय आज्ञा आहे? महाराज साहेबांना हा संबंध मान्य आहे. एवढंच नव्हे तर लग्न प्रसंगी मोकळेपणानं खर्च करण्याची आज्ञा झाली आहे. लग्नाची तिथी निश्चित झाली की कळवण्याची आज्ञा झाली आहे. महाराज साहेब जातीनं लग्नाला हजर राहणार आहे. पंत,
फलटणला मुदोजीरावांना कळवा, दिवस थोडे आहेत, सारं व्यवस्थित व्हायला हवं. सारी सूत्रे भराभर हलवली जाऊ लागली. फलटणहून मुदोजीराव कुटुंब परिवारासह आले. एक शंका होती, तेही दूर झाली. शिवाजी सईबाईच्या कुंडल्या जमत होत्या. एक दिवस टिळा लावण्याचा समारंभ उरकून घेतला गेला. मुहूर्त काढायला शास्त्री बसले. सर्वानुमते शके 1562 विक्रम नाम संवत्सरी वैशाख शुक्ल पंचमी हा मुहूर्त धरण्यात आला. शहाजीराजांना मुहूर्त कळवला गेला. पंतांना आता क्षणाची उसंत नव्हती. कलाभूत चितारणारे कलावंत कोकणातून खास बोलावून आणले होते. अंबारखाना, वस्त्रघर नानाविध धान्यांनी आणि वस्त्रांनी भरले जात होते. फडातले कारकून येणाऱ्या प्रत्येक मालाची नोंद करत होते. पंतांनी चालवलेली तयारी पाहून जिजाबाई पंतांना म्हणाल्या, पंत, केवढा पसारा मांडणार आहात? हे लग्न बेतानं केलं तरी चालेल. पंतांनी मासाहेबांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, मासाहेब, या लग्नात खर्चाचा विचार करून चालणार नाही. नवी जहागीर वस्ती आहे. नुसती मदत घेऊन माणसं आपली होत नाहीत, ती आपलीशी करावी लागतात. असा मोका सोडून कसा चालेल? या निमित्ताने सारे एकत्र येतील. त्यांच्या मनातला जिव्हाळा वाढेल. जहागिरीचा पाया मजबूत बनेल. जिजाऊंना ते पटलं. त्यांनी नंतर काही आडेवेडे घेतले नाही. मुदोजी नुकतेच जहागिरीवर आलेले. एवढी मोठी सोयरी कशी पार पडणार याची चिंता त्यांना वाटत होती. फलटणला जाऊन लग्नाची प्राथमिक जुळवाजुळव करून ते जिजाऊंच्या भेटीला पुण्यास परत आले. मासाहेब, मुलीचं लग्न वधूपित्याच्या घरी व्हावं हा शिरस्ता आहे. लग्न फलटणला आमच्याकडे व्हावं ही विनंती आहे. मुदोजीने अर्ज केला. मासाहेब म्हणाल्या, मामासाहेब, अजून का आम्हाला परके समजता? हे घर कोणाचं? थोरल्या सासूबाई दीपाबाई फलटण घरातल्याच ना? राजांनी पुणे बसवलं, इथेच त्यांचा विवाह व्हावा हे बरं वाटतं. जशी आज्ञा. पण मासाहेब, राग होणार नसेल तर आणखीन एक विचारावंसं वाटतं. काय? सोयरीक ठरली, मुहूर्त ठरला, पण घेण्या देण्याचं काहीच ठरलं नाही. घेणं देणं व्यवहारात येतं मामासाहेब. ही रक्ताची नाती. पोरगी देता त्यापेक्षा मोठं देणं कुठलं? तुम्ही आणखीन थोडं द्यायचं आहे, ते दिलं की आमचं काही म्हणणं नाही. सांगा मासाहेब. मासाहेब हसत म्हणाल्या, आणखीन द्यायचे ते आशीर्वाद. त्यांच्याच बळावर संसार सुखाचे होतात. तेवढं द्या की झालं. पण महाराज साहेब काय म्हणतील? इकडून काही दोष लावला जाणार नाही. विचारलंच तर बेलाशक आमचं नाव पुढे करा. मुदोजीरावांना शब्द फुटत नव्हता. गहीवरून ते म्हणाले, मासाहेब, पोरीला पदरी घेतलं आणि 7 जन्माचं कल्याण केलं. लग्नात आम्ही काहीतरी केल्यासारखं वाटावं म्हणून तरी काही काम सांगा. सांगू ना, जरूर सांगू. मामासाहेब, वराड घेऊन येताना मोजकी माणसं आणू नका. तुमची सारी मंडळी रयतेसहित साऱ्यांना निमंत्रण द्या. फलटण येथे उतरल्याचा आनंद आम्हाला होऊ द्या. जिजाबाईंनी सांगितले त्यात काही खोटे नव्हते. लग्नाची तयारी तेवढ्याच मोठ्या प्रमाणावर होत होती. महाल सुबक रंगाने रंगवले जात होते. स्वयंपाकघर मांडवात हलवले गेले होते. नाना तऱ्हेचे फराळाचे सामान तयार होत होते. राहुट्या उभारल्या जात होत्या. जानवस घर म्हणून पाटलांनी आपला वाडा आनंदाने दिला होता. मांडवासाठी वासे, वेळकाठ्या यांचे ढीग रचले जात होते. मांडवाचे कापड, कनाती, पडदे, आडपडदे याबरोबर हंड्या झुंबरांनी काचघर भरले जात होते. सोनार शाळेत कुशल कारागीर दादोजींच्या नजरेखाली सुबक दागिने घडवीत होते. हिरे, मोती, माणके, रत्ने यांची खैरात चालली असलेला वेळ अपुरा वाटत होता. जिजाऊंना मदत करण्यासाठी उमाबाई, लक्ष्मीबाई येऊन दाखल झाल्या होत्या. घराला एकदम वेगळेपण आले. जिजाऊंचा भार एकदम कमी झाला. अचानक शहाजीराजे लग्नाला येऊ शकत नसल्याची थैली विजापुराहून आली. शहाजीराजे मोहिमेत गुंतले होते. लग्न पार पाडण्याची आज्ञा दादोजींना झाली होती. साऱ्यांना शहाजीराजे येत नसल्याबद्दल वाईट वाटले. जिजाऊंचा विरस झाला. उमाबाई म्हणाल्या, मला वाटलंच होतं. त्याचं नेहमीच असं. लहान होता म्हणून लग्नाला तरी सापडला. तो नाही आला तर काय झालं? पुढे येईल. शहाजीराजे येणार नाहीत म्हणजे संभाजी पण येणार नाही. संभाजीला पाहून फार दिवस झाले होते. 11 वर्षे लोटली होती. जिजाऊंनी संभाजीसाठी कपडे काढले होते, दागिने केले होते. सारे तसेच राहून गेले. मनातले हे शल्य तसेच दाबून ठेवून जिजाबाई परत लग्नघाईत मिसळले. 5ही देवांना कौल लावून मुहूर्तमेढ रोवली गेली. साऱ्या ठिकाणचे मांडव सजू लागले. खांब उभे राहिले. काठ्या आच्छादल्या गेल्या. छत चढले. पडदे, आडपडदे वाऱ्यावर झुलू लागले. मुदोजीरावांचे वराड वाजत गाजत पुण्यात प्रवेश करते झाले. खेडेबाऱ्यातून बैलगाड्यांची रेख पुण्याच्या वाटेला लागली. सारे घरचे होते. मागे कोण राहणार? बैलगाड्यांनी घोड्यांच्या टापांनी पुणे गजबजून गेले. निवाऱ्याच्या जागा संपल्या
आणि माणसांनी गाडी तळातच गाडीचा आसरा केला. हर रोज 1000 बाण उठत होते. लक्ष्मीबाई उसंत न घेता वावरत होत्या. जिजाऊ त्यांना काही म्हणाल्यास तर त्या म्हणत, तुम्ही विसावा घ्या, काही आमच्याकडून राहिलं तर सांगा. मुहूर्ताचा दिवस आला. लाल महालाचे आवार माणसांनी फुलून गेले. मंगलाष्टकाचे आवाज उठले आणि गोरज मुहूर्तावर आशीर्वादासाठी हजारो हातांनी वधूवरांच्या वर अक्षत फेकली. वाद्यांचा गजर झाला. मांडवातून शिवाजी वाड्यात आला. जरी टोप शिरी होता, कपाळी गंध होते, अंगात जरी बुट्टीचा अंगरखा होता, कमरेला तलवार लटकत होती. पाठीमागे सईबाई चालत होती. दोघेही नानाविध अलंकारांनी अलंकृत होते. दोघांच्या शालींना मारलेली गाठ दोघांच्या मध्ये हिंदोळे घेत होती. शिवाजी आत आला. दोघेही उमाबाईंच्या पाया पडली. उमाबाईंनी दोघांवरून ओवाळून कानशिलावरून बोटे मोडली. मोहरांचा सत्कार केला. जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन दोघे सदर सोप्यात आली. राजांनी दादोजींच्या पायावर डोके टेकले. दादोजी गहिवरले होते. सारे अंग कापत होते. काही न बोलता त्यांनी शिवबांना कवटाळले. वरातीची तयारी झाली. दागिन्यांनी सजवलेला देखणा घोडा समोर आला. सईबाई म्हणाली, मी घोड्यावर बसणार. तुमच्याकरता आणलाय हा घोडा. अहो, मला दुसरा घोडा पाहिजे. मला घोड्यावर बसता येतं की? सारे थक्क झाले. कोणालाच हसू आवरेना. जिजाबाई म्हणाल्या, ही काय रपेट आहे? वरात आहे ही. हवं तर नंतर दुसरा घोडा देईन तुला. वरात चालू लागली. शेकडो पलकांच्या उजेडात वरात जात होती. पुढे दादोजी, मुदोजी, हनुमंते, शास्त्री, कोरडे ही मंडळी चालत होती. त्यांच्या पुढे दांडपट्टा, लेझीम, तलवार खेळली जात होती. पुढे वाजंत्राचे ताफ लागले होते. मुंगीच्या पावलांनी वरात पुढे सरकत होती. होणाऱ्या बारांनी सई दचकून जागी होत होती. पेंगत होती. झोप येऊ नये म्हणून शिवबाच्या डोळ्यांना पाणी लावले जात होते. जोगेश्वरीहून वरात माघारी वाड्यात यायला पहाट झाली. सईबाईला पुरे जागे करण्यात आले. वाड्याच्या दाराशी उंबरठ्यावर ठेवलेले माप सांडून भोसल्यांच्या घरात गृहलक्ष्मीने प्रवेश केला. दाराच्या आत धान्य विखुरले गेले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल दाबा, म्हणजे माझे व्हिडिओ अपलोड होताच तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल.